श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत आज बुधवार. आजपासून आपण 3 अध्याय घेणार आहोत. त्यातील आज पहिला अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवते नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दोदातीत गगनसदृश तत्वमास्यती लक्ष्म एकनित्य विमल चंचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रत्कांग रत्नवर्ण पद्मनेत्र सुहासी वंदन कथा टोपीच माला दंडकमलुद्धर कट्यांकर रक्षणक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पहिमाम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शशशयन अनंतवेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडिता होती तत्वता. सकल कव्यर्थ येत हाता ती ब्रह्मासुतात नमी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. देवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियले. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी एकुनिया स्तुती संतोषेली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ती करुणे. आता नमो साधू वृद्ध ज्यासी नाही भेदोभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी केली दास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियले ईशचरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी. आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी. ती एकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतुनी पाही अमोल मुक्ता फळी घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरापर्णमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लोपर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोट माझारी राजचापा मोदे यांचे घरी. पैसेले समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी. दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणे समर्थाचे तेज
उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कुठूनी? स्वामींनी हास्यमुखी करूनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तेथे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तिथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती. तिची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पाऊन. काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ, देशे हिंडूनी सकळ. सोलापरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहू नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शने देते तयासी. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिशोत द्वितीय अध्याय गोढा. येथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवेल निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढे सोडिले, मोहळ माझी वस्ती करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त. अल्पमती केबी वर्णू, सवय घेऊन स्वामीसी. टोळ जाते अक्कलकोटासी, अर्धमार्गावरनी टोळासी. मागे परतने भाग पडे, टोळ गेली या परतुनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परी नस मानिली त्या, तिथून या निघाले. अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले. येथे राजे स्वेच्छेने, तेथे एक अविध होता. तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती. चोळापा करी आदर, योग योगादिक काही. चोळापाने केले नाही, परी भक्तस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ, तेपासून तयांचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी. परमज्ञानी असे तिजे, चोळापाचे गृहाप्रती. आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात. येती विख्यात पातले, वार्ता ऐशी कोणी. राव बोलला काय वाणी, गावात येती येवणी. फार दिवस जाहले, परी आम्हा सुरत पाही. आजवरी जाहले नाही, आता जाऊन लव्हालाही. भेटू तया येतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐशी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची येती मुर्य पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची, खुन पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली, षडोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिशोत. तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु, श्रीरस्तु शंभवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत याचे अध्याय 1, 2 आणि 3 अशी संपूर्ण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले स्वामी भक्त विके या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.